तर फायनली गाईज इन्स्टंट फंडिंगचा माझा जो पेआउट आहे सेकंड पेआउट तो मला भेटलेला आहे. या पेआउटसाठी मला खूप वेळ वेट करावा लागला. त्या अगोदर मी तुम्हाला माझं सर्टिफिकेट दाखवतो की मला पेआउट हा भेटलेला आहे, माझा अकाउंट आहे. आणि जस्ट होल्ड, बघू शकता $170 जो आहे पेआउटचं सर्टिफिकेट मला भेटलेला आहे. आणि याच्या अगोदर ते मी जो फर्स्ट पेआउट घेतलेला तो $144 आणि सध्या $170 जो आहे पेआउट हा माझा सक्सेसफुली आलेला आहे. पेआउट्स रिक्वेस्टमध्ये मी बघितलं तर बघू शकता माझा अकाउंट पुन्हा एकदा रिसेट झालेला आहे. अकाउंट बॅलेन्स या सर्व गोष्टी आता आहे. तर मिनिमम आता नेक्स्ट पेआउटसाठी मला 150च्या प्लस प्रॉफिट करावं लागेल विथ ऑल द रूल्स. आणि तुम्ही पेआउटमध्ये बघितलं तर हा फर्स्टचा जो मी 13 ऑक्टोबरला सकाळी 6 वाजता पेआउट टाकला होता आणि तो अप्रूव्हल व्हायला 15 ऑक्टोबर आणि दुपारी 3 वाजता हा अप्रूव्हल झाला आहे. ठीक आहे, बघू शकता टोटल मी पेआउट टाकला होता $213 आणि मला पेआउट जो भेटलेला आहे 80% स्प्लिटच्या अनुसार तो $170 भेटलेला आहे. मी तुम्हाला मेल देखील दाखवतो की मेलमध्ये पण मला जो आहे इन्स्टंट फंडिंग करून प्लस माझ्या क्रिप्टो अकाउंटवरून देखील जो आहे मेल भेटलेला आहे. पहिल्यांदा इन्स्टंट फंडिंगचा बघू शकता तुम्ही की पेआउट जो आहे तो विड्रॉवल अप्रूव्ड झालेला आहे $170.48. त्याचबरोबर मला बिंगेक्सवरती ज्याच्यामध्ये मी हा क्रिप्टो पेआउट घेतला होता त्याच्यामध्ये पण सक्सेसफुल डिपॉझिट दाखवत आहे. त्याचबरोबर माझं बिंगेक्सचं जर अकाउंट दाखवलं तर तिथे बघू शकता इथे देखील तुम्हाला माझी इक्विटी दिसून जाईल की किती आहे. त्याच्यामध्ये देखील 170.38ची जी आहे इक्विटी आहे. म्हणजेच काय, मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतो आहे जेव्हा मला पेआउट्स भेटलेले आहेत त्यावेळी मी सांगितलेलं आहे की यस, इन्स्टंट फंडिंग तुम्हाला पेआउट डेफिनेटली देत आहेत जर तुम्ही त्यांच्या जो काही रूल्स असतील ट्रेडिंगचे त्याच्या अकॉर्डिंगली जर ट्रेडिंग केलं तर डेफिनेटली आपण इथून पेआउट चांगल्या पद्धतीने घेऊ शकतो, सक्सेसफुली घेऊ शकतो. मला जो अनुभव आला ह्या पेआउटमध्ये त्यामध्ये मला जवळजवळ वेट करावा लागलेला आहे 60 तास. या 60 तासाच्या अराउंड मला या पेआउटसाठी वेट करावा लागला. आणि याच्या अगोदरचा जो पेआउट होता तो मला वाटतं 21 ते 22 तासामध्ये झाला होता. बट हा जो पेआउट आहे त्याच्यामध्ये थोडा डिले झालेला आहे. हा डिले असू शकतो की ज्यांनी जे आता गोल्ड कॉम्पिटिशनच्या याच्यामध्ये कदाचित हा डिले झाला असेल. बट देर ए दुरुस्त आहे असं म्हटलं तरी चालेल, कारण की पेआउट हा भेटलेला आहे आणि उद्यापासून मी पुन्हा माझी जी आहे ट्रेडिंग कंटिन्यू करू शकतो.